नमस्कार, सुकांशीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आषाढ महिना आला आहे, बाहेर मुसळधार पावसाची सुरुवात ही झाली आहे। मग अशा वेळी तळणीचे पदार्थ करायला सुरुवात होते। आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या करणार आहोत। कापण्या करण्यासाठी 2.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। वजनाप्रमाणे हे 250 ग्रॅम कणिक आहे। हे कणिक मी चाळणीने चाळून घेतलं। बेसन पीठ अर्धी वाटी घेतलं आहे। वजनाप्रमाणे हे 50 ग्रॅम बेसन पीठ आहे। 250 ग्रॅम गव्हाचं कणिक आणि 50 ग्रॅम बेसन, एकूण आपण 300 ग्रॅम इथे कणिक घेतली आहे। 300 ग्रॅम कणिकसाठी आपण इथे 150 ग्रॅम गूळ घेतला आहे। कापण्या करण्यासाठी नेहमी गूळ मऊसर घ्यायचा, म्हणजे कापण्या चिवट होत नाहीत। सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊ। त्यासाठी एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाऊण वाटी पाणी घेणार आहोत। हे पाणी उकळी येईपर्यंत गरम करून घेऊयात। या पाण्यामध्ये जे 1 वाटी गूळ घेतला आहे ते ॲड करून घेऊ। चमच्याने हे गूळ पाण्यामध्ये असं ढवळून घ्यायचं। 5 मिनिट ह्या पातेल्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। पाणी गरम असल्यामुळे गूळ पाण्यामध्ये लगेच विरघळेल। गूळ पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। त्यासाठी मी इथे एक परात घेतली आहे। परातीमध्ये मी गव्हाचे जे कणिक आहे ते ओतून घेते आणि जे बेसन गव्हाचं पीठ आहे तेही ओतून घेते। आता दोन्ही कणिक आपण मिक्स करून घेऊयात। दोन्ही कणिक मिक्स करून झाले आहेत। आता आपण ह्याला मोहन देऊन घेऊयात। त्यासाठी फोडणी द्यायचं जे भांडं असतं ना, त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल ओतून घेतलं। हे तेल धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता तेल कडकडून गरम झालं आहे। आता हे गरम तेल आपण ह्या कणिकवरती ओतून घेऊयात। 300 ग्रॅम कणिकसाठी 3 चमचे तेल असं प्रमाण घ्यायचं। हाताला चटका लागू नये म्हणून सुरुवातीला चमच्याने हे तेल पिठामध्ये मिक्स करा। थोडं तेल थंड झालं आहे असं वाटलं की हाताने तेल सर्व पिठामध्ये चोळून घ्यायचं। कापण्या करताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तेल पिठामध्ये चोळून घेतल्यामुळे तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागतं आणि त्याच्यामुळे जे आपल्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत व्हायला मदत होते। सर्व पिठाला तेल व्यवस्थित चोळून झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करून घेऊ। कापण्यांमध्ये जास्त मीठ ॲड नाही करायचं, 2 ते 3 चिमूट मीठ पुरेसं आहे। 1 चमचा सुंठ पावडर ॲड करून घेऊ। 1 चमचा बडीशेप पावडर ॲड करून घेऊ। सुंठ पावडर आणि बडीशेप पावडरमुळे ह्या कापण्यांना छान चव येते। इथे गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळून गेलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी एका भांड्यामध्ये आपण गाळून घ्यायचं। असं केल्याने गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल। गुळाच्या पाण्यामध्ये बोट घातल्यानंतर आपलं बोट सहन करू शकेल इतकं कोमट गुळाचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। ह्या पिठामध्ये जे आपण सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर टाकली होती ती पहिल्यांदा आपण सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया। दोन्ही पावडर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। आता जे गुळाचं आपण पाणी तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं गुळाचं पाणी आपण ह्या पिठामध्ये ॲड करून घेऊ व कणिक मळून घ्यायला सुरुवात करू। पीठ थोडं कोरडं लागत आहे म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये थोडं गुळाचं पाणी ॲड करून घेते। आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं ते सर्व पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला घट्ट किंवा मऊसर असं कणिक नाही मळायचं। आपण शंकरपाळी किंवा पुऱ्या करतो ना, त्यासाठी जसं आपल्याला कणिक लागतं तसं कणिक आपल्याला इथे मळायचं आहे। पीठ मळताना तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर थोडं कोमट पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। कणिक मळून झाली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून हे कणिक आपण 10 मिनिट बाजूला ठेवूयात। इथे 10 मिनिट झालेले आहेत। आता 1 मिनिट ही कणिक आपण मळून घेऊ व त्याचे गोळे तयार करून घेऊ। इथे एकूण 5 गोळे तयार झाले आहेत। त्यातील एक गोळा घेऊन आपण कापण्या लाटायला घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करायचा आहे। याला पीठ न लावता आपण कापण्या लाटून घेणार आहोत। तुम्हाला जर कापण्या खुसखुशीत हव्या असतील तर मध्यम आकारामध्ये ह्या कापण्या लाटा। कापण्या पातळ लाटल्यास त्या कुरकुरीत होतात। जर तुमच्या घरी वृद्ध असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी ह्या जर कापण्या करत असाल तर ह्या कापण्या तुम्ही जाडसर लाटा, म्हणजे ह्या कापण्या मऊ होतील। आपल्याला इथे खुसखुशीत अशा कापण्या तयार करायच्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे मध्यम आकारामध्ये ही कापणी लाटून घेत आहे। इथे कापणी लाटून झाली आहे। तुम्ही बघू शकता मी इथे मध्यम आकारामध्ये ही कापणी लाटून घेतली आहे। आता आपण याच्यावरती खसखस ॲड करून घेऊयात। कापणी म्हटले तर खसखस आलीच। खसखस सर्व कापणीवरती पसरवून घेऊ व हलक्या हाताने याच्यावरून लाटणी फिरवून घेऊयात।
एका बाजूला खसखस लावून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूनेही आपण खसखस लावून घेऊयात. कापण्यांना दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची असते. कापण्यांना तुम्हाला जशी कमी जास्त खसखस लावायची आहे तशी खसखस तुम्ही लावू शकता. दोन्ही बाजूने खसखस लावून झालेली आहे. आता कापण्या कापायला घेऊ. ह्या कापण्या तिरकस करून कापायच्या. कापणीचा आकार द्यायचा. इतक्या प्रमाणात जर तुम्हाला कापण्या करायच्या असतील तर सर्व कापण्या तुम्ही लाटून घ्या, त्याला आकार द्या व एका ताटामध्ये काढून ठेवा. कापणी कट केल्यानंतरला कडेला जो कापणीचा आकार नसलेले तुकडे असतात ते तुकडे तुम्ही गोळा करून ते लाटून घेऊ शकता. कापणी कट करून झाली आहे. आता ही कापणी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. सर्व कापण्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता ज्या बाकीच्या कापण्या आहेत त्याही मी लाटून कापून घेते. इथे मी सर्व कापण्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला बघून वाटत असेल की ह्या कापण्या एकमेकाला चिकटल्या असतील, पण ह्या कापण्या एकमेकांना नाही चिकटत. आता कापण्या तळायला घेऊयात. त्यासाठी मी तेल इथे गरम करत ठेवलं होतं. तेल इथे कडकडून गरम करून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा तेलात सोडल्यानंतर तो लगेच वरती येतो तेव्हा समजायचं तेल गरम झालं आहे. कापण्या आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस फ्लेम लो करायची. आपण ह्या कापण्यांमध्ये गुळाचा वापर केलेला आहे. गुळाला उष्णता मिळताच तो काळपट होतो. मीडियम किंवा हाय फ्लेमवरती ह्या कापण्या तळल्यास कापण्या बाहेरून काळपट होतील व आतून कच्च्या राहतील. कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर त्या चमच्याने सतत हलवत राहायच्या, म्हणजे कापण्या सर्व बाजूने एक रंगाच्या शिजतील. एका वेळेला कढईमध्ये जितक्या राहतील तितक्याच कापण्या तळण्यासाठी टाकायच्या. जास्त कापण्या टाकायच्या नाहीत. कापण्यांचा इथे रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला ज्या रंगाच्या कापण्या हव्या आहेत त्या रंगाच्या आधीचा शेड कापण्यांना आल्यावर कापण्या तेलामधून काढून घ्या. कापण्या तेलामधून बाहेर काढल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. कापण्या तळून झालेल्या आहेत. आता त्या एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया, म्हणजे त्यातील जे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. एक बॅच तळून झाली की तेल पुन्हा कडकडून गरम करा. गॅस फ्लेम लो करा व नंतर दुसरी बॅच तळायला टाका. अशा प्रकारे सर्व कापण्या तळून घ्यायच्या. इथे आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे. कापण्यांवरची जी खसखस आहे ती किती छान दिसत आहे. कापण्या किती खुसखुशीत झाल्या आहेत ते तुम्हाला ऐकवते. कापणी खाताना जेव्हा खसखस दाताखाली येते तेव्हा खरंच खूप छान लागते. लहान मुलांना सतत काहीतरी खावंसं वाटत असतं. मग अशा वेळी बाहेरचे चिप्स वगैरे न देता ह्या घरगुती अशा गव्हाच्या कापण्या मुलांना खायला द्या. मुलं आवडीने खातील. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.